पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। मुंडक उपनिषदाला सुरुवात आपण गेल्या वर्षी केली आणि आता आज आपलं मुंडक उपनिषद संपेल। पुरेसा वेळ आपण त्याच्याकरता दिला। विषय जरी पुन्हा पुन्हा यातून येत गेला तरी आपण शक्यतो न टाळता त्या ठिकाणी थोडं वेगवेगळ्या पद्धतीने आचार्यांनी केलेल्या थोड्या थोड्या स्पष्टीकरणाचा विचार करत आणि जी एक भूमिका आपण स्वीकारली आहे त्या भूमिकेला पुष्टी देणारं ते वचन असेल तर त्याचा परामर्श घेत आपण विषय पुढे नेलेला आहे। आता आज आपले फक्त 9, 10, 11 असे 3 मंत्र राहिलेले आहेत। या मंत्रांच्या मध्ये हा जो मंत्र आहे त्यातला 9वा मंत्र तर आपला झालेलाच आहे, मला वाटतं काल नाही 9वा मंत्र व्हायचा आहे। 9वा मंत्र असा आहे, स यो हवै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति न अस्य ब्रह्मकुलवित्कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रंथीभ्यो विमुक्तो मृतो भवति। आता फल सांगितलं, शेवटचं सांगायचं आहे। आता शेवटचे 3 मंत्र असेच आहेत, समारोपाचेच मंत्र आहे। काल ज्या मंत्राने आपण शेवट केला तोही मंत्र असाच होता की यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रेस्तं गच्छति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषम् उपैति दिव्यम। म्हणाले ज्याप्रमाणे सर्व नद्या ह्या सागराला जाऊन मिळतात त्याचप्रमाणे आपलं सगळं अस्तित्व सोडून देतात, नामरूप सोडून देतात आणि त्या सागराला मिळतात। त्याचप्रमाणे हा विद्वान जो आहे तो नामरूपाने विमुक्त होऊन म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याचं क्रियमान, त्याचं कर्म, त्याच्या कर्माचा विपाक, त्याचं प्रारब्ध असे जे वेगवेगळे शब्द घेऊन आपण विषय मांडतो, आता त्याचं काही शिल्लक उरलेलं नाही, ते सगळं संपून गेलेलं। आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे घेऊन ज्याच्याबरोबर जन्म घेत राहिला ते सगळं आता संपलेलं आहे आणि तो विद्वान आता परात् परम पुरुषम उपैति दिव्यम, त्या परम अशा पुरुषाशी मिसळून जातो, एकरूप होतो, त्याच्यापासून वेगळा राहत नाही। हे जे शब्द आहेत ना, विमुक्तः पुरुषम उपैति, आता या अशांसारखे जे शब्द आहेत की एकमेकात मिसळून जातो, त्या मिसळणे म्हणजे या अद्वैताला सुद्धा अनेक पर्याय सांगितले की अद्वैत म्हणजे नेमकं काय, आणि मग त्या अद्वैत त्याच्यावरती PhD आहेत लोकांच्या, म्हणजे त्याचा इतका छोटा छोटा बारकावा, त्याचा एक छोटा छोटा छेद केलेला आहे की त्याच्यावरती सुद्धा एक श्लेष जो झालेला होतो त्याच्यावरही आणखीन चिंतन केलं तर काय असतं, फार वरच्या पातळीवरती गोष्टी अगदी सटल होतात, अगदी सूक्ष्म होतात, तितकी सूक्ष्मता विचाराला येते। आणि म्हणून आपल्याकडे श्रेष्ठ अशा पुरुषांनी जे अद्वैतावरती लिखाण केलेलं आहे त्या अद्वैतावरच्या लिखाणामध्ये अद्वैत किती प्रकारांनी जाणून घ्यावं, 70-80 प्रकार अद्वैताचेच सांगितले। त्या अद्वैत म्हणजे नेमकं काय, अद्वैत म्हणजे त्यावेळी काय होतं, त्या अद्वैताची जी स्थिती आहे ती स्थिती कशी वर्णन करायची, या सर्व गोष्टी एकत्रित करून जेव्हा त्या मांडल्या जातात त्यावेळी त्या सर्व गोष्टींचा अर्थ फार सूक्ष्म तऱ्हेने लावला जातो। आपल्याला इथे फार नाही तरी आपण त्याचा थोडासा अद्वैताचा विषय मांडण्याचा काल आपण प्रयत्न केला की सगळे भेद टाकून आत्मवेत्ता परमात्म्याशी एकरूप होतो, निरंतर एकरूप होतो आणि त्याचप्रमाणे हा ब्रह्माशी मिसळतो, म्हणजे तो आपलं नामरूप टाकून देतो
परब्रह्माशी एकरूप होतो. दिव्य परात्पर परब्रह्मामध्ये निर्विकार रूपाने स्थित होतो. असा छोटा मोठा फार नाही तरी विषय आपण मांडला आणि त्याच्याकरता छानसं रूपक की नद्या जशा आपल्या नामरूपात्मक अस्तित्वाला टाकून देऊ परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होऊन जातात, तसाच हा योगी, हा ब्रह्मज्ञानी, हा ब्रह्मज्ञानाची किंवा ब्रह्मविद्येची उपासना करणारा आणि त्यातून फल प्राप्त करून घेणारा असा आणि आता ब्रह्मवेत्ता झालेला परमेश्वराशी एकरूप होतो म्हणजे काय होतो असा सगळा विषय आता शेवटाला अगदी शेवटाला बारीक बारीक गोष्टी. तर इथे ते म्हणतात की अशा प्रकारे स यो ह वै तत्परमं ब्रह्मवेद. हे निश्चित आहे की जो कोणी ह्या त्या परब्रह्माला जाणतो, परमं ब्रह्मवेद त्याला जाणतो, तो ब्रह्मच होतो. ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. जाणणारा म्हणजे तुम्ही म्हणाला होय प्रवचनकारांना मार्ग सोपा आहे हो, पुष्कळ पुस्तकं वाचतात, त्यामुळे अनेक पुस्तकातून त्यांना ब्रह्म जाणणं होऊ शकतं आणि ते त्या ब्रह्माला असं होत नाही. म्हणून त्यांनी आधीच सांगितलं की नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुते. शेव असा काही तो काही वाचलं म्हणून 50 पुस्तकांमधून काही निष्कर्ष काढले म्हणून आणि ते सार काढून जिकडे तिकडे व्हॉट्सॲपवर टाकत राहिला म्हणून त्याचं ज्ञान फार वाढलं आहे. आपण एकेका लोकांना आता व्हॉट्सॲप पॉप्युलॅरिटी पुन्हा वेगळी आहे. जशी पूर्वी प्रवचनकाराची पॉप्युलॅरिटी होती, जशी पूर्वी लेखकाच्या विषयी प्रसिद्धी, आता ते सगळं मागे पडलं आहे. तर कोण विद्वान काय बोलतो काय कोणाला घेणं देणं नाही आहे. कोण विद्वान काय लिहितो त्याच्याशी आता घेणं देणं नाही. आता व्हॉट्सॲपवरती कोण पॉप्युलर आहे, ज्याच्या अकाउंटला लोक जास्त लाईक करतात किंवा कोणाला फॉलो करतात, असं सगळं काळाचा महिमा असतो. त्या त्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत विषय पोचत असतो. त्यांनी इथे म्हटलं आहे की जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो. जाणतो याचा अर्थ तो शब्दांनी जाणतो असं नाही, तो काही उपदेशांनी जाणतो असं नाही, तो काही अधिकाराच्या स्थानावर बसला म्हणून त्या स्थानावरचा अधिकार याला काही विशेष सत्ता किंवा विशेष शहाणपण किंवा विशेष चातुर्य किंवा विशेष ज्ञान त्याला प्रदान करतो असंही नाही. ब्रह्माला जो जाणतो तिथे त्याच्यामध्ये जे नातं आहे ते 1 to 1 आहे की तो त्याला जाणतो, तो त्याला जाणतो, विषय संपला. ब्रह्माने त्याला पूर्णपणे ओळखलं का? कारण ह्याने ब्रह्म जसं आहे तसं अक्षराने वाचून ओळख. त्याला ब्रह्म अगदी अक्षर ना अक्षर कळत, कानामात्रेसहित कळत. म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती असं झालेलं आहे म्हणाले. आता त्याचं फल काय मिळतं? अशा ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या कुलामध्ये कोणी अब्रह्मज्ञानी किंवा ज्याला ब्रह्मज्ञान नाही असा कोणी जन्माला येत नाही. तिथे पिढ्यानपिढ्या या ब्रह्मज्ञानी पुरुषांच्याच जन्माला येतात. या परंपरा वेगळ्या असतात. ही जी कुलपरंपरा आहे त्या कुलपरंपरेमध्ये एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक हे एकापेक्षा एक श्रेष्ठ जन्माला येतच जातात. त्या श्रेष्ठतेचा जेव्हा परमोच्च साधला जातो त्या पातळीवरती एकतर ती श्रेष्ठता त्या उंचीवर येऊन थांबते, ते कुल संपून जातं. आणि नाही आता तुकाराम महाराजांचं सारखं आहे, तो त्या कुलात जन्माला येऊन त्या कुलाचा उद्धारच करून टाकतो. कारण एका कुलामध्ये अभ्यास करत करत अधिकार प्राप्त करत करत व्यक्ती कुठपर्यंत जाते, ती पुढे त्याच कुलामध्ये ब्रह्मज्ञानी बनते का त्याकरता आणखी कशाचा आश्रय करावा लागतो. पण ते किती पिढ्यांमधून काय मिळवलं आहे आणि जे मिळवलेलं आहे ते आता आणखीन काय वेगळ्या प्रकारचं मिळवायचं कोणाला माहिती नाही.
जो त्यातला ज्ञानी आहे किंवा जो त्या मार्गावर साधक आहे, त्याला तरी कुठे माहिती आहे की त्याच्या आयुष्यामध्ये काय काय मिळवायचं आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कुठे कुठे जायचं आहे, कोणत्या गोष्टींची आपल्याला ओळख करून घ्यायची. कारण काहीही शक्य आहे, कितीही दूरवर जाणं शक्य आहे. आणि त्यामुळे शक्य आहे अशा करता की समजा याच्या साधनेचा मार्ग भगवंतांनी आत्ता एक विशिष्ट योजना आहे. एक भक्त आहे, एका घरामध्ये जन्माला आलेला आहे, पण त्या भक्ताला त्या घरामध्ये भक्त म्हणून त्याला संपवायचं नाही, त्याच्याकडनं अन्य कार्य करून घ्यायचं आहे. मी पूर्वी पण एकदा बोलली असेल किंवा आत्ता लक्षात नाही माझ्या, पण जे श्रीरामजी शर्मा आहेत, जी हिमालयची यात्रा, त्यांचं आत्मचरित्र, आणि तो मनुष्य भक्तिमार्गातला आहे. तो आपल्या घरामध्ये देवदेवतांची उपासना करतो. त्यांच्याकडनं भगवंतांनी 40 वेळा गायत्रीचं पुरस्चरण असं दीर्घ सत्रातलं अनुष्ठान करून घेतलं. एवढं अनुष्ठान करून घेत असताना त्यांना काय करून घ्यायची इच्छा होती? त्यांचा आणखीन एक भूमिका होती की आजच्या काळामध्ये जो समाज आहे, ह्या समाजाला पारंपरिक पद्धतीने येणारं भक्ती, ज्ञान, योग, साधना, उपासना, ह्या सगळ्यांचं निश्चित सोप्या पण सहज सोप्या शब्दामध्ये त्याचं विवरण मिळावं. त्या भूमिकेमधून त्या व्यक्तीचं जीवन बदललं, त्या दृष्टीने त्या व्यक्तीचं जीवन पुढे घडवलं गेलं. योगी अरविंदांच्या वाङ्मयाबद्दल मला व्यक्तिशः असं वाटतं. मला माहीत नाही, मी काय कोणाचं मत वाचून आपल्यापुढे मांडत नाही, पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये किंवा अजून एक 10, 20, 25, 50 वर्षांनी ज्यावेळी खरंच सायन्स हे फिलॉसॉफीचा अभ्यास करायला लागेल किंवा विचार करायला लागेल, त्यावेळी त्याला ज्या समस्या येणार आहेत, त्या सगळ्या समस्या अध्यात्माच्या पातळीवरून कशा सोडवल्या जाव्यात, हे काम भगवंताला ज्यांच्याकडून करून घ्यायचं होतं, ते काम योगी अरविंदांकडून करून घेतलं. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं लिखाण करून ठेवलं. जसं आपण म्हणतो की रामकृष्ण मठ आहे आणि समाजाची सेवा आहे. मठाच्या स्थापनेलाही दीर्घकाळ झाला, त्याच्या शाखोपशाखाही दीर्घकाळ काम करतात. काय प्रयोजन असावं? असंच असावं की ज्यावेळी धर्माचा ऊर्जित काळ येण्याची वेळ येईल, त्यावेळी जे सहाय्यभूत होते, तिथे जेव्हा तो सेवाभाव लागेल, तिथे जेव्हा समाजातलं परिवर्तन करावं लागेल, त्याचा पाया जेव्हा अध्यात्म असेल, त्याकरता तेव्हा तयार झालेली अशी शेकडो हजारो माणसं असतील की ज्यांच्या माध्यमातून ते कार्य त्यावेळी यशस्वी होईल. कारण ते असं आज विचाराला न उद्या झालं किंवा आज विचाराला न उद्या घडलं, आज कोणी हिंदुस्तान छोडो म्हणतं असं म्हणून होत नाही. लगेच काही कोणाच्या 4 घोषणांनी कार्य बदलत नसतं. दीर्घकाळपर्यंत ते सत्र चालू ठेवावं लागतं. तसं त्यांनी इथे म्हटलं आहे की हे जे साधना बळ आहे, ते साधना बळ तयार करण्याकरता, त्याच्यातून एक पाया उत्पन्न होण्याकरता म्हणून एक व्यक्ती तयार होते. ती एका टप्प्यावर तयार झालेली असली की भगवंत त्याच टप्प्यावरून तिला पुढे नेईल, नाही तर नेणार नाही. तो त्याचं एक दुसरं त्याच्यापासून एक शाखा निर्माण होईल, एक ऑफशूट निर्माण होईल, एक वेगळी शाखा निर्माण होईल. का? लोकांकरता नाही, त्याच्या जीवनाकरता. तो अन्य ठिकाणी जाऊन ते इथलं रोपटं उचलून तिथे लावलं जाईल. कशा करता? तर त्या व्यक्तीला घडवायला, किंवा या जन्मात ते संस्कार करून घ्या, पुढच्या जन्मामध्ये ह्या घेतलेल्या संस्कारांनी त्या व्यक्तीला भगवंत घडवतो. संस्कार तरी तो आम्हाला का घ्यायला लावतो? का आम्ही चांगले चांगले संस्कार ग्रहण करत जातो आणि का आमच्या मुलांना आग्रह करतो चांगले संस्कार ग्रहण करा? त्याचं कारण एकच आहे की त्या चांगल्या संस्कारातून आमचं तर जीवन चांगलं बनतंच, पण समाजही चांगला बनतो. आणि जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचंच कर्तव्य आहे. तो काही फक्त व्यष्टीकरता म्हणजे स्वतःकरता जगत नाही, समाजाकरता जगतो. आणि त्यामुळे एखादं कुल किंवा एखादी परंपरा
अमुक एका व्यक्तीशी थांबली, अहो यांचं घराणं आता संपलंच बरं का इथे. ते संपलेलं नसतं, त्याचं प्रयोजन संपलेलं असतं. तिथून कोणी उत्पन्न झालेले असतात. आता ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या आईवडिलांची मुलगी आहे ती, तिथे कुलकर्ण्यांशी विवाह करून गेली आणि कुलकर्ण्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वर जन्माला आले, निवृत्तीनाथ जन्माला आले. आता त्या घराण्याचं काय झालं? त्या घराण्यात कोणी नव्हतं, तीच मुलगी होती, तिच्याच पोटी मुलं जन्माला आली आणि आलेल्या मुलांनी ते कार्य केलं. काय माहिती कशा प्रकारचं कार्य, कुणाकडून, कुठे, कसं करून घ्यायचं आपल्याला माहीत नाही. त्याचे संबंध कुणाशी कसे जोडलेले आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की त्याच्या कुलात एक तर तो ब्रह्मविदच जन्माला येतो. आता आपल्याला असं वाटेल बाबा एवढा मोठा संत, तुकाराम महाराजांच्या सारखे संत, त्यांची सगळी मुलं तुकाराम महाराजांसारखी सदैव वैकुंठाला जायला पाहिजे, मग ती का नाही सदैव वैकुंठाला? ते त्यांचं प्रयोजन नाही आहे. तुकाराम महाराज अवतारी पुरुष आहे. त्यांनी इथे येऊन त्यांना जे काही इथे लोकांना सांगायचं आहे, जो उपदेश करायचा आहे आणि जे सुस्थिर करायचं आहे, अशी ती भक्ती आहे. ती तेवढी करण्याचं काम त्यांनी केलं, ते निघून गेलं, संपलं. आता त्या कुळात ब्रह्मविद जन्माला आला का नाही आला याची चर्चा इथे संयुक्तिक नाही. याची चर्चा कुठे आहे? जिथे वैदिक परंपरा चालू आहे, जिथे परंपरेने शिक्षा चालू आहे. शिक्षा म्हणजे शिक्षण, आणि त्या शिक्षणामध्ये दोन प्रकारच्या शाखा आपल्याला दिसतात. एक कुलपरंपरेने पुढे जाणारी जो विद्यावंश आहे, तो विद्यावंश कुलातूनही पुढे जातो आणि तोच विद्यावंश हा शिष्यांमधूनही पुढे जातो, गुरुशिष्य परंपरेतूनही पुढे जातो. तो जो शिष्य आहे तो जन्मपरंपरेने तरी मिळेल, कुलपरंपरेने तरी मिळेल, वंशपरंपरेने तरी मिळेल, म्हणजे हे सगळं याच्याशी थोडं थोडं इकडे तिकडे. आणि तसंच ते आणखीन कोणत्या मार्गाने मिळेल? गुरुपरंपरेतून शिष्यपरंपरा निर्माण होईल. या शिष्यांमधून ही परंपरा अधिकाधिक उज्ज्वल होत जाईल. म्हणून इथे त्यांनी काय म्हटलं आहे की त्याच्या कुलामध्ये ब्रह्मविद जन्माला आला, पुढं आनंदच आहे, पण परमात्मा तो जन्माला घालीलच असं नाही. त्या घराण्यामध्ये तितकाच श्रेष्ठ असा पुरुष जन्माला यावा याकरता प्रयत्न होतीलच असं नाही. मी अजूनसुद्धा अनेक ठिकाणी फिरत असते तेव्हा बघत असते की कुणा वैदिकांच्या घरामध्ये, कोणत्या कोणत्या प्रांतांमध्ये लोक ही वैदिक परंपरा टिकावी म्हणून आपापल्या घरी मुलांना काय शिक्षण देतात, ती मुलं कशी वाढवतात, त्या वाढवलेल्या मुलांना विवाह करण्याच्या वेळी त्यांचे संस्कार कसे घडवतात, त्या विवाह संस्कारांच्यामधून त्यांना मुलं होताना सुद्धा त्या मुलांचं बुद्धिमत्ता, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांची स्मरणशक्ती, त्यांचं तल्लखपण, एकूण त्यांचं जीवन, हे सगळं जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हे घडवलेलं आहे. अगदी पुण्यामध्ये सुद्धा मी पाहिलेले आहेत, माझ्या अगदी डोळ्यासमोरचे लोक आहेत आणि अजूनही ते स्वतः वैदिक आहेत. ते स्वतः वैदिकचं विद्वानच आहेत. त्यांनी आपलं घराणं सोडून कोणाकडेच जाऊन शिक्षण केलेलं नाही आहे. आपल्याच घरात आपल्याच वडिलांच्याकडनं हीच वंश परंपरा आहे, हीच जन्मपरंपरा आहे, हीच कुलपरंपरा आहे. याच कुलपरंपरेने शिक्षण घेतलं. आत्ता त्यांचा मुलगा हा भारतामध्ये वयाच्या 16व्या वर्षी घनपाठी झालेला आहे. सांगवेदांच्या अध्ययनामधून सगळं म्हणजे शास्त्र आदीचं अध्ययन त्याचं पुरं झालेलं आहे. त्याच्या सर्व शाखोपशाखांसहित तयार झाले. कसे तयार झाले? जन्मपरंपरेने आणलं. त्यांना ती परंपरा घडवली. पूर्वी आपल्याकडे शिस्तबद्ध रीतीने घडवत असत, पण मधल्या काळामध्ये ब्रिटिशांनी आमच्या विद्येचं खच्चीकरण करून टाकलं, संपवून टाकली विद्या. आणि आता ती विद्या पुन्हा ऊर्जितावस्थेमध्ये येण्याला काही काळ तर जाईल. त्यामुळे ते सगळं घडणं त्याच्या संदर्भात ते सांगताय.
जर असं घराणं विकसित करत नेलं, विद्या घराणं त्याच्यात विद्यावानच जन्माला येईल. त्या घराण्या पुष्कळ घराणी माझ्या डोळ्यापुढे आता येत आहेत की एकेकाने आपापली घराणं कशी शुद्ध राखली आहेत, त्या घराण्यांमध्ये कसं त्यांनी काही प्राप्त करून घेतलेलं आहे आणि फार बालवयापासून ते संस्कार करून त्या पद्धतीने वैदिक जीवन जगत वैदिक धर्माचं आचरण करत पुढे न्यावं लागतं. तो सगळा विषय आहे. म्हणजे आपण सगळे जे ऐकतो आहोत हा खरा आपल्या ऐकण्याचा खरा विषय नाही. हा विषय ज्यांच्या घरामध्ये वैदिक धर्माचं कट्टर आचरण आहे, त्या वैदिक धर्माच्या कट्टर आचरणामधून जिथे वेदांना सांभाळलं जात आहे, म्हणजे वैदिक परंपरा सांभाळली जाते, ती सांभाळण्याकरता ज्या घराण्यांमधून त्याचं अनुशासन पाळलं जात आहे आणि त्याप्रमाणे ती घराणी जेव्हा आपल्या परीने समाजाचं कार्य करण्याकरता उभी आहेत, त्यावेळी त्यांनी जे सांगितलेलं आहे ते इथे सांगितलं की ते म्हणाले आता त्या घराण्यामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ असे पुरुष निर्माण होता ही परंपरा अशा ठिकाणी येऊन पोचली. आता तो ब्रह्मज्ञानी पुरुषच जन्माला आला. आता ब्रह्मज्ञानी पुरुष जन्माला आल्यानंतर या घराण्यात पुढे जर जन्मच घ्यायचा असेल पुन्हा ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल असाच जन्माला येईल. याच्या पुढचं उपनिषद आहे मांडुक्य, त्याच्यातही तेच फळ दिलेलं आहे आपल्याला की कसा त्या कुलामध्ये कायमच ब्रह्मविदच जन्माला येतो. त्या कुलामध्ये ज्याला ब्रह्मज्ञान होणार नाही असा पुरुष अब्रह्मविद त्या कुलामध्ये जन्मालाच येत नाही. दुसरा फलाचा भाग सांगितला, तरती शोकम तरती पापमानम गुहाग्रंथीभ्यो विमुक्तो मृतो. ज्या आमच्या ग्रंथी आहेत म्हणजे जे कॉम्प्लेक्सेस आहेत, आपण म्हणतो फार मोठे सत्पुरुष आहेत तो पण थोडे लहरीच आहेत, फार मोठे सत्पुरुष आहेत तो पण थोडे तापटच आहेत, फार मोठे सत्पुरुष आहेत फार गबाळ ग्रंथी आहेत, फार गोंधळे आहेत, कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, सुनियोजित व्यवहार नाही, काही आपल्याला तो पटत नाही असं होतं. पण त्यांचा अधिकार मान्य, त्या अधिकारांनी तसेच आहे. तर इथे त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या ज्या ग्रंथी, याचा एक आणखीन अर्थ तर आहेच, मुख्य अर्थ जी अडकवून ठेवणारी, जी आसक्तीत मोहात किंवा जीवनाच्या विषयीच्या मोहात, आयुष्याच्या विषयीच्या मोहात, जगण्याच्या विषयीच्या मोहात, पुन्हा एकदा जन्माला येण्याच्या विषयीच्या मोहात कशात तरी तर अडकणं ही तर ग्रंथी आहेच. कोणकोणत्या ग्रंथीत अडकलेला असतो आपल्याला माहीत नाही, पण ती ग्रंथी त्याला अडकवत असते. या श्रेष्ठ पुरुषांच्या आम्हाला म्हणजे काय, आमच्याकडे तर सगळं तर मोठा केसांचा गुंताच आहे, तो काय लहान आहे काय, बारीक 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 केसांनी गुंतून मोठा गुंता व्हावा, तसा आमच्या ठिकाणी अनेक ग्रंथींचा अनेक कॉम्प्लेक्सेस त्याच्यामध्ये ग्रथित झालेले आहेत, गुंढाळले गेलेले आहेत. हा सामान्य म्हणून म्हटलं हा विषयच त्यांनी सांगता आहेत तो आता तुमच्या आमच्या सामान्य करताना ते असे अगदी गिने चुने असे अत्यंत श्रेष्ठ पुरुष असे जे आहेत त्यांच्या ठिकाणी ह्या ज्या त्यांना अडकवणाऱ्या ग्रंथी आहेत, जी काही शेवटच्या क्षणापर्यंत अडकलेली ग्रंथी असते. तुमचे सोनूमामा दांडेकर पुण्यामध्येच होते आणि दांडेकरांचं राहणंसुद्धा कितीतरी काळ रामकृष्ण मठामध्ये झालेलं, पुष्कळ काळपर्यंत ते रामकृष्ण मठात राहत असत आणि त्यांना लोक विचारत असत की म्हणाले तुमची काय, ते म्हणाले काय इच्छा आहे, माझी काही इच्छा नाही आहे असं ते नेहमी म्हणत असत. त्यानंतर त्यांनी देह ठेवला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या विधीने जेव्हा तो कावळा शिवणे वगैरे वेळ आली पिंडाला कावळा शिवेच ना, तास गेले. सकाळी 11 11:30ला ठेवलेला पिंड संध्याकाळ झाली तरीसुद्धा तो पिंड काही इकडचा इकडे कावळा येईना कोणी. शेवटी लोक म्हणाले आता दर्भाचा कावळा करा आणि एकदा पिंडाला शिववून घ्या.
तर म्हणाले असं कसं, काय इच्छा आहे कळत नाही. आता इतक्यांनी इतकं येऊन सांगितलं, पण काय त्यांची इच्छाच काय असायची आहे म्हणाले. काय अपेक्षा करणार आहेत ते, काही वाटत नाही असं की त्यांचं काही अंतःकरण कुठे गुंतलेलं असेल. शेवटी एक जण उभे राहिले आणि याच साधू संत परंपरेमधले, आणि त्यांनी सांगितलं की सोनू मामा, ही जी आमची पंढरपूरची वारी आहे, ज्या पद्धतीने तुम्ही सुस्थिर करून आम्हाला एक शिस्त लावून दिली आहे, तशीच ती वारी आम्ही चालवत राहू प्रामाणिकपणे, असं सांगितलं. आणि संध्याकाळी ती कावळाशी. आता सत्पुरुषाला पण काही ग्रंथी आहेत, तो काही करण्यात समाजाकरता आलेला असला तरी त्याच्याही मनामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी विषयाच्या विषयी आग्रह आहे. तो आग्रह त्याच्या मनामध्ये जगाच्या कल्याण आहे, तरीसुद्धा तो आग्रह आहे. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलं की गुहाग्रंथीभ्यो विमुक्तो मृतो. तो अमृतत्वाला प्राप्त होतो. अत्यंत गूढ अशा अंतःकरणामध्ये दडून राहिलेल्या अनेक ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींपासून तो मुक्त होतो आणि त्या पापांपासून, शोकापासून तरतो, पापांपासून तरतो, कुठल्याही क्लेशांपासून तरतो. त्याच्या घराण्यामध्ये कोणी अब्रह्मविद जन्माला येत नाही. आणि शेवटी असं म्हटलं आहे की तो विमुक्त होतो सगळ्यापासून आणि तो अमृतत्वाला प्राप्त होतो. हे ज्ञान कसं प्राप्त होऊ शकतं? उपनिषदांनी सांगितलं दोन्ही प्रकार. संन्यास जीवन अवलंबूनही प्राप्त होऊ शकतं, लौकिक जीवन गृहस्थाश्रमाचं अवलंबूनही प्राप्त होऊ शकतं. ज्ञानाकरता संन्यास घेणं हे काही अपरिहार्य नाही. तसंच ती म्हणते की याच्या कुलामध्ये ब्रह्मवेत्ता जन्माला येतो. म्हणाले याचं जीवनमुक्त दशेमध्येही काही शोक उरत नाही त्याच्याकरता. त्याची कर्म, त्याचं कोणाला पाप पुण्य अशा प्रकारची त्यांची परिणती होऊन ते त्याला भोगावं लागत नाही. सगळं हृदयग्रंथी तुटल्यामुळे हे सगळं सुटलेलं असतं. तो देहात असला तरी तो देहात नसल्यासारखा असतो आणि त्यामुळे ते म्हणतात की अमृतत्वाला तो प्राप्त होतो. जसा आकाशाला लेप लागत नाही तसा त्याच्याही जीवनाला लेप लागत नाही. कुणीही त्याच्या जीवनापर्यंत, अंतर्मनापर्यंत, त्याच्या भावभावनांपर्यंत स्पर्शू शकत नाही. असं सगळं सांगून झालं. आता सांगायचं काही शिल्लक राहिलं नाही, कारण कोणते कोणते वंश चालतात, संन्यास घ्यावाच लागतो का, गृहस्थाश्रमात होतं का, अशा लहान सहान गोष्टी, कर्मकांडावर किती भर द्यावा, किती भर अध्यात्मावरती द्यावा, तेही सांगून झालं. मनुष्याचे हे प्रकार किती, ह्या पद्धतींचे, तेही सांगून झालं. आता म्हणाले तुझ्या ठिकाणी मी हा सर्व विषय मांडला आहे, शांत बसले, मी तुला ब्रह्मविद्येचा बोध केला आहे. आता तिचं अनुष्ठान जर योग्य प्रकाराने करशील तर तूही ब्रह्मज्ञानी होशील, असं महर्षी म्हणतात. आणि म्हणाले माझ्यावरती विश्वास ठेव, माझा तुझ्यावर शिष्य म्हणून विश्वास आहे. हे शौनका, तू फार प्रेमाने विद्या ग्रहण केलेली आहेस, ईश्वर कृपेचा लाभ तुला हो, ईश्वराची कृपा तुला लाभो, असे साधं सरळ बोलणं जे केलं आहे अंगिरा ऋषींनी, त्याबरोबर आता अनुभवणं ही एकच गोष्ट म्हणाली शिल्लक राहिली आहे. कटाक्षाने तेवढ्या जीवनामध्ये साधना करून त्याचा अनुभव घे. आता तदेदृचाभ्युक्तम तत् एतदृचा उक्तम किंवा अभ्युक्तम. तर तो सांगतो की आता मला एवढंच सांगायचं आहे की वेदांचा आदेश काय आहे. म्हणाले ब्रह्मविद्येची मर्यादा काय पाळावी लागते. क्रियावंतः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुहवत एकर्षी श्रद्धयन्तः तेषाम् एवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवत तू ये तू. अशा प्रकारे त्यांनी इथे सांगितलं. मला काय म्हणतात ते
की वेदाचा असा आदेश आहे की उपदेश करण्यापूर्वीच ब्रह्मविद्येचा एक विशेष भाग तुला सांगतो, तो म्हणजे त्या ठिकाणी मर्यादा पालन आवश्यक आहे. श्रेष्ठ परमात्म्याचं ज्ञान संपादन करण्याकरता योग्यता अनुशासन हे पाहिजेच पाहिजे शिष्याच्या ठिकाणी. त्यामुळे शिष्य क्रियावंत पाहिजे. कमीत कमी कर्म विहित कर्म म्हणून करत त्या कर्माचं आचरण करावं. त्याची निष्ठा जी आहे ती अनंत अशी निष्ठा ईश्वरावर हवी. म्हणजे त्यांनी विहित कर्माचं आचरण करावं, पण कर्माचा पसारा वाढवू नये. कमीत कमी कर्माच्या पसाऱ्यामध्ये राहावं. क्रियाशील असावा. दिवसभरात जरा कंटाळा आला तर एन्जॉय करू, आज सुट्टी एन्जॉय. असली सुट्टी बिट्टी काही नसते, साधन आहे. आणि ती 24 तास आयुष्यभर चालू असते. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्याच्या ज्ञानाची पातळी कशी असावी, नेहमीच उंचावलेली असावी. आपण नेहमी साध्या व्यवहारामध्ये, मी तर आपल्याकरता उपासनेकरता पण एक सूत्र म्हणून नेहमीच लक्षात ठेवतो, आपण एकच करत राहावं की आपल्या आयुष्यामधलं आपलं कर्म करताना आपण सहसा आपल्या मनाने जी योग्य मर्यादा आहे ती जाणून घेऊन या मर्यादेच्या खाली कधी उतरूच नाही, अजिबात उतरू. की असं वाईट आपल्याला वागायचं नाही, असं वाईट आपल्याला बोलायचं नाही, असं वाईट आपल्याला बघायचं नाही. आपल्याला वाईट दिसलं तरी त्याच्यावर प्रतिकूल चर्चा करायची नाही. दिसणारं धन, मोह, अनेक काही गोष्टी की ज्या आपल्याला लाभदायी होऊ शकतील त्याचा लाभ घ्यायचा नाही, सोडून द्यायचा. तो विषय तिथल्या तिथे सोडून द्यायचा. त्याचं कारण असं आहे की एक पातळी आमच्या विचारांची, एक उंची आमच्या विचारांची, एक पद्धती आमच्या जीवन जगण्याची जोपर्यंत आम्ही अवलंबत नाही तोपर्यंत आमच्यात बदल कसे होणार, आमच्या विचारात बदल कसे होणार, आमच्या व्यवहारात बदल कसे होणार. आणि मुख्य म्हणजे आमचा नीतीचा विचार जो आहे तो नीतीचा विचार किती लाभदायी फलदायी होणार. या सर्व अंगाने विचार करता त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणाले क्रियावंत श्रोत्रिय. शिष्य जो आहे तो क्रियावंत असावा, आदराने कर्म करणारा असावा, त्याची ईश्वरावरती अत्यंत निष्ठा असावी, त्याच्या ज्ञानाची पातळी उंचावलेली असावी, जे आपण आत्ता बोलतो आहे ते. वेदशास्त्र अभ्यास याची त्याला ओढ असावी. आता इथे हाच विषय येणार, एक लक्षात ठेवा. इथे संत वाङ्मय येणार नाही, इथे अन्य वाङ्मयाचा विचार येणार नाही, इथे अन्य पद्धतीने जीवन जगण्याची भूमिका येणार नाही. इथे एकच पद्धती असेल आणि ती म्हणजे वैदिक पद्धती, ती म्हणजे वैदिक जीवन. अभ्यास म्हणजे वेदशास्त्रांचा अभ्यास. त्याच्या पलीकडे तो दुसरं काही ऐकायला वाचायला जात नाही. मी गणेश्वर शास्त्री द्रविडांना पाहिले, ते आपल्या कोणाच्याही घरी जरी येऊन बसले तरी 4 लोकात बसलेत, कोणीतरी प्रश्न विचारते, हा विचारतोय, तो विचार, तेवढाच प्रश्न ऐकणार, त्याच्याच काय उत्तर आहे कोणाचं, चला दिलं झालं बस. तुमच्या घरात येतो, देवघरात नमस्कार करतो, काय तुम्हाला मी घरात आलो आहे म्हणून काय करायचं आहे ते करून घ्या आणि मला मोकळं करा, संपलं. त्यांना कशातही रुची नसते. तुम्ही काय दिलं, काय घेतलंच नाही, गुरुजी आम्ही नवीन घर घेतलं, रंग केला, बरं 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 ठीक आहे, छान छान. ते कशाला तर रंगाकडे बघतायत ना, काय नवीन केलं आहे काय नाही. त्यांचं जग आहे, ते त्यांच्याच जगात आहे. परंतु सांगण्याचा हेतू असा की शौनकाने हे सगळं जो ऐकायला सुरुवात केली तो शौनकाचं अंतःकरण अत्यंत सुखानं भरून गेलं. आणि त्याचं जे ज्ञानाच्या विषयीचं कुतूहल होतं ते सर्व कुतूहल आहे ते पुन्हा संपून गेलं. तो त्याच्या गुरूंना म्हणाला, गुरुजी तुम्ही जे मला सांगितलंत ना ते फार विलक्षण आहे. आणि त्या 2 गोष्टी एकत्र तुम्हाला सांगते की आता इथे श्रोत्रिय जो वेदाचं ज्ञान करून घेत होतो,
ब्रह्मनिष्ठा वेदांताचा उपासक. आता स्वतः एकर्षी नावाच्या प्रज्वलित अग्नीची उपासना करणारा असा तो असावा लागतो. या प्रकारे उपासना करणे, यज्ञ करणे, आहुती टाकणे, त्या अग्नीचं सर्व काही उपासनेचं स्वरूप. यज्ञकुंडाचा रंगणं, साफ करणं, त्यातलं सगळं राख किंवा जी निघालेली असते ते सगळं, ती रक्षा, ते भस्म, काय जे म्हणाल ते सगळं गोळा करणे, पुन्हा सगळं साफ करणे, पुन्हा ते कुंड वापरण्याकरता योग्य करून ठेवणे, अशा अनेक गोष्टी. बस तो सारखी आपली उपासना करत राहिलेला असतो. आणि म्हणून ते म्हणतात की एकर्षी श्रद्धयंतः, म्हणजे निष्काम भावाने हे कशाकरता करायचं, यातनं मला काही मिळणार आहे, हे मला काही ते काय माहीत नाही म्हणा, करत राहायचं एवढं मला माहिती, म्हणूनच मी करतो. तेषां एव एतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद्यैस्तु तू ये असतो. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की ही जी ब्रह्मविद्या आहे, तेषां एव एतां, त्यांनाच ती विद्या जी तशी गूढ आहे, ज्यांनी शिरोव्रताचा अभ्यास केलेला आहे, अशांच्यामुळे जी विद्या प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, ती जी विधिवत प्राप्त करून घेण्याची विद्या आहे, ती विधिवत तिचं पालन झालेलं आहे. आणि अग्निहोत्राची पूजा करत असताना म्हणाला जो भाव अंतःकरणामध्ये बसलेला आहे, तो भाव जो अंतःकरणातला, त्या भावाने काय होतं, दीर्घ काळपर्यंत वाट बघण्याचं सामर्थ्य निर्माण. काय माहिती आहे किती काळपर्यंत वाट पाहिजे, हे सगळं आता अवघड प्रकरण आहे. एकेकाला असं वाटतं त्याला थोडं थोडं इकडे इकडे अभ्यास केला, ते लोकांनी सांगितलं ती फार बलवान उपासना, ती केली की त्याचं फल लाभतं, सगळं मान्य आहे. पण ते काय असं इकडे झटपट केल्याने होत नाही. हिंदीतली ती म्हण आहे ना, झटमंगनी पट शादी, 1-2 मिनटामध्ये मंगनी करून लागली, चलो शादी कर दो, बस हो गया, असं म्हणाले होत नाही. दीर्घ काळपर्यंत ही सत्र साधनेची चालूच राहतात. आणि म्हणून त्यांनी सांगितले की ब्रह्मविद्येचं कारण किंवा ब्रह्मविद्येचं ग्रहण करणं किंवा ब्रह्मविद्या तिचं अनुष्ठान करणं ही योग्यता पारखून घेतल्याशिवाय कुणाही व्यक्तीला ह्या उपासनेत आणू नये. नाहीतर ते म्हणजे कसले तुम्ही ते हळूहळू काय करत बसतात. कुणी सांगितलं आहे ते अर्धा तास त्या संहिता आहे, कुणी सांगितलं आहे ते पाणी भरायचं, कुणी सांगितलं आहे ती एवढी मोठी रडाच्या गड्ड्या तुळशीच्या 21 आम्ही काही करणार नाही म्हणाले, फटाफट करून मोकळं. त्यांनी सांगितलं असला फटाफटवाला जो मनुष्य आहे तो काही आम्हाला चालत नाही. इथे दीर्घकालाची सत्र आहे, ती उपासना तशीच करत राहूया. कारण त्या देवतेला प्रसन्न करून त्या देवतेकडनं कृपानुग्रह मिळवायचा असेल तर हाच मार्ग अवलंबावा, हाच मार्ग पोचतो, ह्याच मार्गाने मनुष्य पुढे जाऊ शकतो. म्हणून म्हणाले ब्रह्माचा उपदेश करताना किंवा या स्वरूपाची ब्रह्मविद्या समोरच्याला शिकवताना काय केलं पाहिजे, तर त्याने ब्रह्म उपदेशिता, त्या ब्रह्माला उपदेशत असताना त्याची योग्यता पाहून घे. कुणाकडनं काय चुकतोरलं आहे, कुणाकडनं काय घेतलं आहे, कोणत्या ग्रंथाचा काय रेफरन्स दिला आहे, दुसऱ्या ग्रंथांचे संदर्भ घेऊन आपलं लिखाण कटपेस्ट करत राहायचं, ते काही लिखाण नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे आधीपासून जर आपल्याला कळलं, अभ्यास करतो हे तिथपासून कळत, पण ऐकावंच लागतं, वाचावंच लागतं, जे वाचलेलं आहे त्यावरनं काही लिहावंच लागतं. एकदम काही न कळता आम्हाला काही सगळं हे मिळतं ताजं तयार की आता हे पहा नाही भगवंत, लोक म्हणतात काही नाही हो, देवाच्या प्रेरणेने लिहितो. प्रेरणेने लिहितो म्हणजे काय होतं, आमच्यासारखा असतो. तेव्हा आम्ही लिहायला बसलो तर आम्हाला इतका त्रास होतो,
तुम्ही सांगता आम्ही देवाच्या, तुम्हाला देव सांगतो? हो म्हणले. आम्ही लिहायला बसलो किंवा अक्षर आमच्या डोळ्याकडून फिरायला लागतं. म्हटलं अरे च्या, एवढी अक्षर जर डोळ्याकडून फिरायला लागली तर झाला ना, फळाच समोर आला, फळ्यावरच लेख लिहून तयार झाला. तो फळाच उतरवायचं काम शिल्लक राहील. तसं नसतं. लोक जेव्हा बोलतात ना, तेव्हा जो अधिकारी असतो, तेव्हा एखादा असा अधिकारी पुरुष आपल्या जीवनात काही प्राप्त करून घेतो, अन्यथा हे घडत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्म उपासना करताना कुणी वाटेत भेटलं, त्यांनी जर हे एवढं लांबलचक हे यांच्या गुरुकडे, आपल्याकडे या, 2-4 वर्षात तुम्हाला रिझल्ट मिळतील, 4-6 महिन्यात तुम्हाला फरक कळेल, असा जेव्हा बोलणारा कोणी महात्मा भेटतो तेव्हा त्याकडे जा की जाऊ नका. हे तर म्हणाले मी काही सांगत नाही, परंतु ती व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये असामान्य प्राप्त केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जसा तो गुरु ह्या शिष्याला पाहताना त्यांनी त्याची सगळी योग्यता पारखूनच घ्यावी, तसंच आहे म्हणाले की गुरु पारखावा, गुरु श्रेष्ठ मिळवावा, गुरुच्या ठिकाणी सेवा करावी, गुरुच्या ठिकाणी आचरण धर्माचं पालन करावं. या बाहेरच्या जगाशी त्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे आपलं थोडंफार साधन करावं आणि काही मिळवावं, तर असं काही हो. तुम्हाला रोज त्या परंपरेप्रमाणे जे सांगितलं आहे, जे शिकवलं आहे, त्याचंच आचरण पालन केलं पाहिजे. आणि म्हणाले ब्रह्मविद्येचं ग्रहण करणं. ब्रह्मविद्या म्हणून आम्हाला काय काय करायला सांगितलं आहे, कशाची उपासना सांगितली, कशाचा नामजप सांगितलं, कोणत्या प्रकारची सेवा सांगितली, अन्नाचं म्हणजे खानपानादिकांचे काय नियम सांगितले, त्या सगळ्याचा विचार आपण जरूर करावा. आणि त्यांनी असं म्हणलं आहे की तद एतत् सत्यम ऋषी अंगिरा उरोवाच नैतद अचीर्ण व्रतो दीतो. आणि नमः परम ऋषीभ्यो नमः परम ऋषीभ्यः. शेवटी हे 2 मंत्र म्हणून म्हणजे त्याची पुनरावृत्ती आहे. ती पुनरावृत्त करून त्या 2 मंत्रांमधून सांगितलं की हे बघा, नमः परम ऋषयो हो, परम अशा श्रेष्ठ अशा ऋषींना आमचा नमस्कार असो. तसंच नमः परम ऋषयो हो, श्रेष्ठ अशा या ऋषींना आमचा नमस्कार असो. पण या ठिकाणी ज्यांनी ब्रह्मचर्याचं व्रत हे नीटपणे आचरण केलेलं नाही, तो अचीर्ण व्रतो धीतो, तो जर खरा ब्रह्मचारी, तो जर खरा व्रती असा जर तो झाला नाही, तर त्यांनी सांगितलं आहे की ह्याला काहीही ज्ञान प्राप्त होत नाही. जे जिथे सांगितलं आहे त्याप्रमाणे, म्हणजे ज्या व्रतांची पालनं करायला सांगितली त्या व्रतांची पालनं केली तरच ती व्रत त्याची फलं त्या व्यक्तीला देतात. अन्यथा ती व्रत ही फलद्रूप होत नाहीत. आणि म्हणून त्यांनी शेवटचा इशारा दिला, स्वतः ब्रह्मज्ञानच देह धारण करून जणू काही अवतरलं, स्वतः ब्रह्मज्ञानानेच जणू काही शिष्यांना सांगायला सुरुवात केली. आणि जणू ब्रह्मज्ञान आता स्वतःच्या तोंडाने सांगत आहे की हे व्रतहीन अशुद्ध असं जे जीवन आहे हे परमार्थ मार्गाला बिलकुल उपयुक्त नाही. तो सुखलौकिक पुष्कळ भोगू शकेल, परंतु त्याचं हृदय जर ज्ञानाने तृप्त व्हायचं असेल तर त्याला उत्तम प्रकाराने सातत्याने साधनच करावं लागेल. आणि म्हणाले भाव भरून आले, भाव उचंबळून आले, तर म्हणाले काय करावं, तर महर्षींच्या पायावर डोकं ठेवण्याच्याऐवजी अन्यत्र कुठेतरी डोकं ठेवावं. कारण महर्षींनासुद्धा इतका त्रास देऊ नये. त्याला आता काय करावं, महर्षींच्या चरणावरती तो येऊन आपलं मस्तक ठेवतो, चरणावरती येऊन तो नमस्कार करतो आणि त्यांना म्हणतो, गुरुजी इतके बारकावे, इतके बारकावे, इतके बारकावे तुम्ही आम्हाला ह्या श्लोकांच्या विषयी सांगितलं की आम्हाला
आता हे ज्ञान कसं मिळेल, कुठून मिळेल, कसं लक्षात राहील? म्हणाले अवघड आहे सगळं, पण लक्षात ठेवायचं आहे आम्ही ते. आणि म्हणून सर्व ऋषींना वंदन करतो. वंदन करून पुन्हा पुन्हा आनंदाने हातामध्ये वंदना करता काही ना काही आधाराची फुलं घेतात, काही कुणी अक्षता घेतात, काही कुणी रान मेवा घेतात. असं प्रत्येकजण काही ना काही गुरुजींना देण्याकरता येतो. आणि त्यावेळी हे अंगिरा ऋषी शौनक ऋषींना हे सगळं सांगतायत आणि म्हणाले हा बोध मात्र फार महत्त्वाचा आहे, हा बोध कधी विसरू नको. म्हणून यथाशक्ती यथामती मुंडकाची आपण काय करावी, मुंडक वृत्तीमध्ये आपण जाऊ, मुंडकाच्या भावामध्ये आपण जाऊ. आणि आता ही जी मुंडक उपनिषदाची ही फलश्रुती आहे असं म्हणण्यासाठी. म्हणजे आजच्याचा 1-2 मिनिटात आपण परामर्श घेतला तर आपण कशाशी आलो, आपण 2-3 गोष्टींशी आलो. एक तर सर्व प्रकारच्या उपासना या उपनिषदामध्ये सांगूनसुद्धा सर्व उपासना सर्व गुणांची केलेली पुन्हा एकदा जपणूक, म्हणजे एक मनुष्य प्रामाणिकता हाच त्याच्या जीवनाचा गाभा आहे, हाच त्याच्या जीवनाचा मूलमंत्र. तो मंत्र डोळ्यापुढे ठेवून किंवा ते लक्षण डोळ्यापुढे घेऊन परमेश्वराची उपासना करता अन्य आवश्यक अशा लक्षणांची म्हणजे गुणांची त्याच्याबरोबर भर घालावी. या पद्धतीने उपासना व्हावी. आणि अशी उपासना करत करत त्यांनी आपल्या जीवनात आपले दोष सगळे दूर करून आपल्या हृदयाला शुद्ध करून निर्मल करून विमल करून आपण परमात्म्यापर्यंत जाऊन पोचावं. तो पोचण्याचा मार्ग परमात्मा आपल्याला अन्य मार्गाने देईल, वेगवेगळे मार्ग आपल्याला त्याचं दिग्दर्शन करील. परंतु इथे एकच सांगता येतं की ज्याप्रमाणे नद्या पूर्णपणे दुथडी भरून वाहत आहेत, त्या सर्व नद्या जशा सागराच्या ओढीने आपलं नामरूप टाकून सागराकडे धावतायत, तशाच ह्या सगळ्या भूमिका आहेत. ह्या सगळ्या सद्गुणांचा गुच्छ आहे. हा सगळ्या सर्व सद्गुणांचा एकत्र असणारा समूह आहे. हा सर्व समूह एका गुणाला अनुसरत परमात्म्यापर्यंत जाण्याकरता अत्यंत उपयुक्त ठरतो. हा एक मंत्र झाला. दुसरा मंत्र त्यांनी सांगितला की ज्या घराण्यामध्ये परंपरेने म्हणजेच पाठोपाठ वैदिक धर्माचं कट्टर आहे, हे सगळं वैदिक धर्माकरताच. आम्ही ज्या पद्धतीचं जीवन जगतोय त्याच्यामध्ये आम्ही मुंडकाचा अर्थ लावून आम्ही कसं जगावं, सामान्य पद्धतीने आपण जसा वेदांताचा विचार करतो तसा करावा. पण वंशपरंपरेने, कुलपरंपरेने, जन्मपरंपरेने जर का ह्या उपनिषदाचा विचार करायचा असेल, ह्या उपनिषदामध्ये आम्ही जर काही मिळवायचं असेल तर आम्ही काय मिळवावं, आम्हाला काय फळ मिळतं, आयुष्यभर आम्ही जर उत्तम प्रकाराने आमचं जीवन जगत गेलो तर आम्हाला जे मिळतं ते एकच मिळतं की ते घराणं परंपरेने शुद्धच राहतं. त्या वैदिकांच्या त्या घराण्यामध्ये विद्वत्ता इतकी पुढे निघून जाते, त्या घराण्यामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ अधिकारी असे जन्माला येतात की शेवटी ब्रह्मज्ञानी जन्माला येतो. की या देशामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ ऋषीमुनींचे जन्म कसे झाले, त्यांनी ह्या देशाकरता कार्य काय केलं, त्यांनी आपल्या जीवनाच्या आहुत्या इथे कशा दिल्या, आपल्या जीवनांचा केवढे लोक आपलं जीवनातलं सगळं सर्वस्व टाकून देऊन सर्वाचा त्याग करून आपल्या मनाला केवढं काही चांगलं प्राप्त करायचं याकरता एका ठिकाणी जोडून जेव्हा लोक कार्य करतात, कितीतरी जन्म करावा लागेल. काय माहिती प्रत्येकाने मागच्या जन्मांमधून काय आणलं आहे, त्याप्रमाणे या जन्मात केलेलं कार्य पुन्हा पुढच्या जन्मात, पुन्हा पुढच्या जन्मात. की अशी माणसं आपल्या कार्याने अधिकाधिक उच्च स्तराला प्राप्त होतात. त्यांच्या त्यांच्या रुचीप्रमाणे त्यांना अध्यात्माची तरी दीक्षा किंवा अध्यात्माचा तरी मार्ग किंवा हा वैदिक परंपरेचा मार्ग
वैदिक परंपरेचा मार्ग पुढे नेणे, अध्यात्माचा मार्ग पुढे. अध्यात्माचा मार्ग पुढे नेताना ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता साधना करत राहणे, वैदिक परंपरेचा मार्ग पुढे नेताना वेदमंत्रांना, वेदऋचांना, आमच्या वेदांना जाणून घेत त्या वेदांची उपासना करत ज्यावेळी वेदज्ञान होईल त्यावेळी ते ब्रह्मज्ञान झालेलं असेल. त्या ज्ञानाच्या परंपरा भिन्न आहे. त्याचं कारण आहे ते ज्ञान मुळात टिकून राहिलं. आज आपल्याला त्याची किंमत राहिली नाही. म्हणजे जगाच्या मागे आम्ही धावत गेलो. किती धावायला हवं होतं, कुणी धावायला हवं होतं, हा सगळा एक वेगळा विषय आहे, तो सोडून द्या आता. पण आज असं झालं की आमची ही परंपरा टिकवायची कोण? ही परंपरा राहायची कशी? ज्याच्या जीवावर आज हजारो वर्ष, लक्षावधी वर्ष म्हणा, समाज सगळा जगला, तरला, ते सगळंच आम्ही घालवून बसलो. आता पुन्हा धावपळ करत, गोळा करत, इथे कुठं तिथं कुठं. मी आपल्या पुढे किंवा पूर्वी बोलली असेल आणि अनेक ठिकाणी अनेकदा बोलते की जेव्हा तिरुपती व्यंकटेशाच्या इथे त्यांच्या लक्षात आलं की अरे सामवेद गाणारे लोक शिल्लक राहिले नाही, सामगायन मागे पडलं, त्याबरोबर तिथून तो आदेश जसा खाली आला तसा अनेकांनी तो आदेश झेलला आणि सामवेद शिकायला सुरुवात झाली. किती वर्ष गेली असतील? 20-1 वर्ष गेली असतील की ज्याच्यामध्ये सामवेदाची परंपरा उभी राहिली. आज असं आहे की एका वेळी उत्तम स्वरामध्ये चांगल्या अधिकारांनी सामगायन करणारे भारतभरामध्ये किमान 10,000 तरी लोक आहेत. आला ऊर्जितावस्थेला. ती परंपरा आहे की हे सगळं टिकवत, हे सगळं राखत, याच्याकरता आवश्यक असणारा आचारधर्म स्वीकारून पुढे जाणं आणि त्या परंपरेतून फल प्राप्त करताना माहीत नाही. ब्रह्मज्ञान हे आमचं उद्दिष्ट माहीत. काय सांगितलं आहे? अभ्यास करत राहा, एवढंच माहीत. दिलेला जो आदेश आहे त्याचं पालन करणं, त्याचं फल काय हो माहिती नाही. मिळवण्याकरता काय धडपड करायची माहिती नाही. हम है हाँ बिल्कुल डटके खडे है, बस जो होगा सो होगा, जे होईल ते होईल, जे व्हायचं असेल ते असेल. आणि ही दुसरी भूमिका की तो काय होतो? परमात्मा आहे तिथे, तो विमुक्तच होतो. त्याच्या ठिकाणी, त्याच्या घराण्यामध्ये कोणी अब्रह्मवी जन्माला येत नाही आणि त्यामुळेच ती घराणी एकापेक्षा एक श्रेष्ठ घराणी हजारो वर्ष या समाजाला मार्गदर्शन करत राहील, निरनिराळ्या संस्था उभ्या करत राहील. मी नेहमी सांगते, आपल्याकडे जे आज उपलब्ध आहे आपल्यासमोर, की आपल्याकडे एवढ्या थोड्याशा संख्या असलेल्या या फार काही संख्या नव्हती त्या काळात. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा तरी किती होती? 36 कोटी. बस त्यावेळी संख्या काय होती? 48 साली. पूर्वी तर त्याच्याही पेक्षा कमी होती. अशा देशामध्ये 5-5 आणि 7-7 लाख शाळा होत्या. हा संपूर्ण देश 97% साक्षर होता. निरक्षर माणसं नव्हती. विद्या नाही अशी स्थिती नव्हती. विद्यादान करत राहणे, अध्ययन अध्यापन करतच राहणे, अभ्यास करावा, तो दुसऱ्याला त्याच्यापर्यंत पोचवावा. स्वाध्याय प्रवचन वाचावं, अभ्यास करावा, जे जे आपण असे ठावे ते ते सकलासी द्यावे, शहाणे करून सोडावे. बहुतजन बहुतांना शहाणं करून सोडावं, याचा अर्थ असा थोडं थोडं जे आकलन झालं ते लोकांपर्यंत पोचावं. असो, हा एक दुसरा मुद्दा त्यांनी आपल्या पुढे मांडला. आणि त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे आपल्या पुढे आलेला, की ज्याला विद्या द्यायची आहे त्याची काहीतरी पारख करा. कारण अशा अयोग्य पुरुषाला, अशा अयोग्य स्नातकाला जर विद्या दिली तर ती विद्या फुकट जाणार आहे. ती विद्या टिकाऊ नाही आहे. त्या विद्येचे लाभ आपल्याला नाही आहेत. आणि त्यामुळे वेदांचा आदेश आहे की विद्यार्थी निवडण्यापूर्वी
त्याची क्वालिफिकेशन्स आता जशी मार्कलिस्ट लागते तसंच आहे की त्यांनी काय काय मिळवलं आहे ते आधी बघून घ्या. आणि म्हणून आपण ते सगळे, तो क्रियावंत आहे, श्रोत्रिय आहे, तो ब्रह्मनिष्ठ आहे, तो स्वतः एकर्ष नावाचं जे व्रत आहे विविध, त्यांनी त्या व्रताचं विधिवत पालन केलेलं. म्हणजे आता जसं आपण म्हणतो तसं एंट्रन्स एक्झाम द्यायला पाहिजे. तो 11वी झाला 12वी झाला, हो काही उपयोग नाही त्या 12वीच्या मार्कांचा. त्याचे एंट्रन्सला किती त्याचा मार्क पडले याच्याशी त्याच्या ॲडमिशनचा म्हणजे प्रवेशाचा संबंध निगडीत आहे. तसं आहे त्यांनी सांगितलं. त्यांनी त्या एकर्षी नावाच्या शिरोव्रताचं स्वतः आचरण केलेलं आहे का, तर त्याला पुढे शिकवा. श्रद्धावान आहे का, श्रद्धयंत त्याला शिकवा. अशा प्रकारे ही ब्रह्मविद्या जी आहे ती योग्य अशा प्रकारे व्यक्तीला तोलून घेऊन त्याच व्यक्तीला द्या. उगीच आपला नंबर वाढवायचा आहे, उगीच संख्याबळाने पुष्कळ गोष्टी चांगल्या झाल्या तसं वाटतं. संख्याबळ वाढवायचं म्हणून गल्लाभरू उद्योग करू नका. काहीतरी माणसं बोलवली आहेत, काहीतरी शिकवलं आहे. एक एक विद्यार्थी सच्चा झाला पाहिजे, एवढीच गोष्ट. हा दुसरा विषय मांडला. आणि तिसरा त्यांनी सांगितला की म्हणाले ह्या व्रतांचं योग्य प्रकारे पालनपोषण, योग्य प्रकारे आचरण जर झालं नाही, का आग्रह आहे म्हणाले हे सगळं असंच करा म्हणण्याचं. काय झालं, विद्या सगळ्यांना उपलब्ध करून दिली नाही म्हणाले. त्या अशा आचरणशील लोकांना विद्या उभी करून द्या. त्याचं कारण असं की ह्या विद्येचं जे गूढ आहे ते गूढ आकलन करण्याकरता बुद्धीचा जो विकास व्हायला हवा आहे तो विकास अन्यथा होणं अवघड आहे. व्रतस्थ जीवन प्राप्त झाल्याशिवाय याच्यामध्ये तेज बुद्धी प्रकट होत नाही. ती प्रकट होण्याकरता त्याच्यामागे ह्या सगळ्यांची आवश्यकताच आहे. आणि म्हणून ते प्राप्त करून घ्यावंच घ्या. अशा प्रकारे हा सगळा शेवट आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता काय राहिलं. त्यांनी एवढं मोठं तत्त्वज्ञान ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाळा तुला सगळ्या प्रकारचा विषय मी समजावून सांगितलेला आहे. म्हणून त्यांना अगदी मोठ्या आचार्य यांच्या ठिकाणी महर्षींच्या पायावर ठेवून पुन्हा 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 वंदन करत झाले. सगळे ऋषी वंदन करू लागले. याबरोबरच ह्या उपनिषदाचा शेवटचा मंत्र संपतो आहे. त्यांचं तत्त्वज्ञान मांडण्याची जी भूमिका आहे ती संपते आहे. अंगिरा ऋषींना शौनकांनी नमस्कार केला आणि आता हे मुंडकोपनिषद समाप्त झालं. असं या उपनिषदाच्या दृष्टीने आपण त्याच्यावरच्या जी काही टीका आपल्या सामान्य बुद्धीने आपल्याला कळली, पटली, जमली, मांडता आली ती आपण मांडायचा प्रयत्न केला. खूप ज्ञान अगाध आहे. त्या अगाध ज्ञानाच्यामध्ये शंकराचार्यांना जेव्हा विचारलं आपण एवढे प्रकांड पंडित पुरुष, आपण या ज्ञानाला काय, हे अफाट समोर पसरलेल्या सागरासारखं ज्ञान आहे, त्याच्यातून तर काय आपली बुद्धी सागरासारखीच विशाल गंभीर आहे, आपणही तसंच मिळवू शकाल, मिळवलेलं आहे, आपलाही अधिकार तसा आहे. शंकराचार्य काही बोलले नाही. त्यांनी आपल्या हातातला दंड घेतला, तो समोर असलेल्या समुद्राच्या जलामध्ये उभा बुडवला आणि उभा वर काढला. ते म्हणाले या दंडावर किती पाणी आलं असेल. उभा लाकडाचा दंड पाणी पकडेल, तिरका केला असता तर काहीतरी त्याच्यावरती पाणी आलं. सरळच्या सरळ पुन्हा सरळ वर. अरे एवढंसुद्धा आमच्या अगाध ज्ञानातून मी ज्ञान मिळवलं नाही असं शंकराचार्य म्हणतात. तुम्ही आम्ही तर काय जमिनीत गडपच व्हायला पाहिजे. विशेष संपून जातं. पुरुषांसारख्यांना जर त्या ज्ञानाची खोली सांगताना इतकंच वाटतं, सामान्य मनुष्याला काय. त्यामुळे सामान्य मनुष्यानी एवढंच म्हणावं, भगवंतानी आमच्याकडनं चांगला स्वाध्याय करून घ्यावा आणि आम्हाला स्वाध्याय टिकवण्याकरता प्रवचन करायला लावावं. कारण उपनिषदांची आज्ञा आहे. तैत्तिरीय उपनिषदाने सांगितलं आहे स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदित, कधीही चुकवू नका. स्वाध्याय प्रवचन
चुकू नये. आणि परमेश्वराच्या कृपेने शारदा मठ दरवर्षी आपला स्वाध्याय किती आहे हे न बघता मातेच्या प्रेमाने प्रवचन करायची मात्र संधी देते. आपण दरवर्षी इथे बोलतो, विषय मांडतो, माताजींच्या चरणी तो सादर करतो आणि पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो की स्वाध्याय प्रवचन आयुष्यभर घडत राहावं. याच्यापेक्षा आणखीन काय मागणं आहे. आपला विषय इथे थांबवू. श्रीकृष्ण.